चला, टार्गेट सेट झालं, छोटे छोटे गोल आले, सगळं झालं, पण काळानुसार काय येतं, थोडंसं आपण बोर्डम मध्ये जातो, गोष्टींचा कंटाळा येतो एखादा रुटीन बनल्यानंतर, बरोबर की नाही? तर रोज जर तुम्हाला फ्रेश लाईफ जगायची ना, तर हे पोमोडोरो सारखी टेक्निक यूज करायची. 25 मिनिटं काम, 5 मिनिटं आराम, 25 मिनिटं काम, 5 मिनिटं आराम. कोणतंही काम. जिम करायची, समजा आपली 1 तासाची जिम करायची, 50 मिनिटं, 25 मिनिट जिम करा. आता आपण तर रेस्ट घेतोच म्हणा प्रत्येक ह्याच्यामध्ये, सायकल नंतर एका, बट तरी 25 मिनिटं काम, 5 मिनिटं आराम. आणि ते 5 मिनिटं म्हणजे काय करायचं, दीर्घ श्वास, हसत स्माइल ठेवा चेहऱ्यावर थोडी, म्हणजे शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढेल, एनर्जी वाढेल, पॉझिटिव्हिटी वाढेल, आणि पुढच्या 25 मिनिटाचं टार्गेट पण सेट होऊन जाईल. बेस्ट लाईफ असेल ती, ज्या लाईफ मध्ये ऑक्सिजन जास्त आहे ती लाईफ बेस्ट. तर प्रत्येक 25 मिनिटानंतर हे करा. पोट बाहेर आलं पाहिजे, भरभरून ऑक्सिजन श्वास घ्यायचा, भरभरून. फ्री आहे ना, हा फ्रीचा भंडारा 24 तास. कधी पण श्वास घेतल्यानंतर भारीच वाटतं की नाही, कूल पीस वाटतं की नाही, मग लुटा ना त्याला. त्याला स्कार्सिटी मध्ये काय ठेवताय, तुटवड्यात काय ठेवताय त्याला, फ्री. आता 3-4 वेळेस घेतलं, मला भारी वाटलं, एकदम कूल वाटलं, एकदम स्ट्रेस रिलीफ होतो. आहे कर्ज आहे, लोन आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, किती काय गोष्टी आहेत, जाणार आहेत त्यात. इट इज अ पार्ट ऑफ लाईफ. तर घ्या मग श्वास. फाईट करायला पण बळ मिळतं, आहे ना, प्रत्येकाच्या जीवनात आहेत ना ह्या. मग ते उगाच स्ट्रेस, उगाच त्या गोष्टी डोक्यात डोक्यात डोक्यात, मग ती खंटून जाते लाईफ. काय करायचंय मग, श्वास. 25 मिनिटं काम, 5 मिनिटं आराम. त्याच्यामुळे तुम्ही बोर्डम मध्ये जाणार नाही. आणि याच्यावरती तर आपले स्पेशल सेशन झालेले आहेत आणि होणार पण आहेत आता. रेझिलियन्स, 10दा पडलं तर 11व्या वेळेस उठण्याची ताकद प्रत्येक गोष्टीमध्ये ती, आणि ती माणसांमध्ये पाहिजे. एका मुंगीमध्ये जर एवढी आहे तर आपल्यामध्ये किती पाहिजे, किती पाहिजे. गोगल गाय आता पावसाळ्यात बघतो आपण, अरे यार बा, सकाळी इथे संध्याकाळपर्यंत इथपर्यंत पोहोचले, चालू आपला दम्मानी प्रवास. आपण कन्सिस्टंटली करते ना. बघितले गोगल गाय, बघितले कधी, ऑब्झर्व केलंय तिला, तर किती दम्मानी प्रवास असतो तिचा. पण थांबते का ती? काल बघितलं ती कुंडीवर चढलेली यार, म्हणजे खाली होती ती, कुंडीवर चढली, एकदम झाडाची कुंडी आहे ना त्याच्यात, तिला वरती जायचं असेल, चढली, दम्मा दम्मा दम्मा. किती टाइम लागला असेल तिला, संध्याकाळी गेली असेल पूर्ण. मग त्यांच्यामध्ये जर एवढे रेझिलियन्स, एवढ्या सगळ्या गोष्टी, मग आपल्यात का नाही आहेत? आपल्यात कोणत्या लेवलला पाहिजेत? तिला तिचा प्रवास पूर्ण करायला, डेस्टिनेशन पासून पोहोचायला अख्खा दिवस लागतोय. विचार करा, खालून कुंडीच्या वरती एखादा डोंगर चढल्यासारखं तिच्यासाठी ते. आपण काय करायला पाहिजे हे तर आपल्याला कळतंय, सगळ्या गोष्टी व्यक्त होतोय, बोलतोय, भारी दिलंय. बाकी प्राण्यांपेक्षा अव्वलच येत नाही सगळ्या गोष्टी. हात पाय पकड, प्रत्येक गोष्टींवरती विचार करणं, श्वास घेणं खूप महत्वाचं आहे. आहेत की नाहीत आपल्याकडे ह्या गोष्टी? त्याला युटिलाइज करा, रेझिलियन्सी ठेवा. एखादं गोष्ट, एखादं स्वप्न पूर्ण नाही झालं, एखादी गोष्ट नाही शिकणं होतंय, वापस प्रयत्न करा. तुम्ही टार्गेट घेतले 10 दिवसाचं, नाही पूर्ण झालं, आणखी दिवस वाढवा, पण प्रयत्न करताय ना रोज, हे महत्वाचं आहे. लाईफमध्ये प्रत्येक वेळेस जिंकणंच होईल असं पण नाहीये, किंवा ठराविक टाइम मध्येच आपण जिंकू असं पण नाहीये. सम टाइम समथिंग टेक्स टाइम. घेतात ना काही गोष्टींना वेळ लागतो, काही गोष्टींना तर लागू देणार, पण जीवन जगणं आणि श्वास घेत राहणं. वरच्यावर नाही, इथल्या इथं श्वास आपण घेत अख्खी जीवन जातंय लोकांचं. काय पोट बाहेर आलं पाहिजे. प्रत्येक 25 मिनिटाला आता आपण ठरवलं ना ते करा. लाईफमध्ये बघा कसे चेंजेस होतील तुमच्या. 25 मिनिटं झाले ना, पोमोडोरो अभ्यास पण करताना 25 ऐवजी तुम्हाला 50 मिनिटं 10 मिनिटं करायचे, तसं पण करू शकता जर 1 घंट्याचा चांगला स्टॅमिना बसण्याचा. पण ते 10 मिनिटं एकदम भरभरून श्वास घ्यायचा, स्माइल थोडा ठेवायची चेहऱ्यावरती, प्रसन्नता ठेवायची. बघा लाईफमध्ये किती चेंजेस होतील तुमच्या. कराल हे सगळे इम्प्लिमेंट. फेलियर आलं तर हरायचंय, रेझिलियन्सी दाखवायची. गोगल गायचं उदाहरण आठवा, की तिला इथून इतक्या जायला उडा, ती पेशन्स ठेवते, दिवसभर चालते. चलो, चॅम्पियन लोकांचं सिक्रेट काय असतं? समजा तुमच्या स्वप्नांवरती बोलू, कळीचा मुद्दा, त्यालाच बोट लावतो मी. चला, उद्या तुम्ही IAS नाही झाला,
मग नाहीच झाला, दुसऱ्या काहीतरी गोष्टी करा. तुम्हाला एक गोष्ट, एक शब्द आहे ना, तो कुठेतरी लिहून ठेवा असा. हा शब्द एक्सपिरियन्स, अनुभव, कुठेतरी लिहून ठेवा आणि कोर मध्ये एकदम डोक्यात असलंच पाहिजे. कारण की आपण फक्त हीच गोष्ट करतो, त्याच्याशिवाय जीवनात जगात काहीच नाहीये. जो ह्याच्या पुढे गेला त्याला मोक्ष प्राप्ती झाली, सिद्धी प्राप्ती झाली. हालाकी तो पण एक एक्सपिरियन्स आहे, याच्याशिवाय काहीच नाही. आता तुम्ही म्हणाल लावा हिशोब, करा काउंट, याच्याशिवाय काहीच नाहीये. आता ही 4 मजली बिल्डिंग आहे, एवढं सगळं आपलं डिजिटल क्लासरूम आहे, सगळ्या गोष्टी एवढ्या केल्या, त्या लाखांचा खर्च, एक्सपिरियन्स आहे. ह्याच्या पुढे काय भेटतंय मला सध्या, किंवा तुम्हाला काय मिळतंय? सगळं एक्सपिरियन्स आहे. समजा खाली गेलो, रोल्स रॉयस घेतली 10 कोटीची, बसलोय, चला ठीक आहे, आलो फिरून, म्हणजे उद्या वापस आलो मी लेक्चरला. काय घेतलं मी त्या गाडीत बसून? एक्सपिरियन्सच्या पुढे काय? नेमकं पोट भरलंय, नेमकं काय एक्सपिरियन्स? भारी वाटलं, एक्सपिरियन्स. बंजी जम्पिंग केली, काय एक्सपिरियन्स. यूपीएससी यूपीएससी करताय, काय एक्सपिरियन्स. IAS बनलात, काय एक्सपिरियन्स. गरीब राहिलात, काय एक्सपिरियन्स. श्रीमंत झालात, काय एक्सपिरियन्स. सेलिब्रिटी सोबत फोटो काढला, नाश्ता केला, काय एक्सपिरियन्स. उद्या वापस ते जीवन, तेच अनुभव चालूच आहे. फक्त हीच गोष्ट करतोय आपण, ह्याच्या पलीकडे काही नाही. म्हणजे तुम्ही जर हे शब्द समजून घेतला ना, तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी वाटणार नाहीत, गोरगरीब श्रीमंत वाटणार नाही, IAS नाही झालं तर मेले बाबा, करतो फाशी विषय, हे विचारच येणार नाही. कारण की आपण फक्त काय घेतोय? एक्सपिरियन्स. एखादा गुन्हा केला, एक्सपिरियन्स. जेलमध्ये गेला, एक्सपिरियन्स. एखादं चांगलं काम मिळालं, चांगलं काम केलं, अवॉर्ड मिळाला, एक्सपिरियन्स. तसं IAS होऊन एक्सपिरियन्स आहे. तुम्ही रोजची ड्युटी करणार, ते काय असेल? तर याच्या पुढे काहीच नाहीये. हे आपण फक्त हेच करतो. प्रत्येक गोष्ट हीच आहे की नाही, फक्त हे. आणि समजायला आपल्याला हे वय लागतं, किंवा मला तर आता समजा 30s क्रॉस केलं, तुम्हाला आता 18-19 वर्षात कळत आहे ते किती पुढे जाल तुम्ही, किंवा कधी पण कळालं चला जीवनात, तिथून पुढचं जीवन तर चांगलं राहील की नाही. कारण की आपण फक्त काय घेतोय? अनुभव. आपण पृथ्वी तलावरती का आलोय? अनुभव घेण्यासाठी. मग तुम्ही कशासोबत जोडा? आता कोणी म्हणेल हा पुनर्जन्म, पहिला जन्म. अरे हा ठीक आहे, पहिल्या जन्म तू डॅश गोष्टी केल्या म्हणून आता हे अनुभव घे रे बाबा. आता कधीही कोणत्याही गोष्टीला जोडा तुम्ही, फक्त एक्सपिरियन्स. पण आता एक्सपिरियन्स कोणत्या गोष्टींचे घ्यायचे आहेत, कशासाठी घ्यायचे आहेत, यासाठी सेशन होतं, ज्याचा तुम्ही एक्सपिरियन्स घेतला है ना. तर कधी लाईफमध्ये एखादी गोष्ट नाही भेटली, कारण की मला ना एक सेपरेट सेशन घ्यायचं आहे आपल्याला, फक्त लाईफ विथ सक्सेस अँड लाईफ विदाउट सक्सेस. फेल झालं तरी काय? एक उदाहरण तर तुमच्या समोर आहे. एक्झाम झालं ना, फेल नाही करू शकलो, काय 50 रुपयाची दोरी आहे, काय मग हे नसतं ना गेलं, आता हे बोलू शकलो नसतो ना. जोपर्यंत, आणि विशेष म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं आहे, जीवन हे अनुभव जे मी घेत आहे, जे तुम्ही घेत आहात, ते बंद झाले असते मागच. मग तो शेवटचा अनुभव आहे का, तो पण एक एक्सपिरियन्स होता, मग तो पण एक एक्सपिरियन्सच असता. कळालं? त्याच्यामध्ये लाईफमध्ये कधी पोस्ट मिळाली, एखादं स्वप्न नाही पूर्ण झालं तर ठीक आहे ना, त्यापेक्षा काहीतरी मोठं असेल, काहीतरी वेगळं असेल, वेगळा अनुभव असेल. सिंपल, हा अनुभव नाही, वेगळा अनुभव. ना फेल ना सक्सेस, चला हा अनुभव नाहीये, हा अनुभव, तो पण नाही मिळाला, दुसरा अनुभव. आणि शेवटी मध्येपर्यंत अनुभवच घ्यायचेत ना, मग सक्सेस आणि फेल काय आहे? कळालं? आता लाईफ तुम्हाला जगता येईल, म्हणजे बेस्ट लाईफ जगता येईल, जर हे तुम्ही रोज फॉलो केलं तर. फक्त एक्सपिरियन्स आहे.
हे नाही तर हे नाही तर हे नाही तर हे, शेवटी श्वास तर घेणारच आहेत ना, तर घेत राहा अनुभव. अनुभव घेण्यासाठी आपण असणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. आणि तो आपण जेव्हा सेशन घेऊ तेव्हा तुम्हाला आणखी खोलवरती सांगेल सक्सेस आणि फेल्युअर नंतर. ठीक आहे. तर फक्त आहे अनुभव. हार जिंत आहे काय, हार जीत आहे का काही? जिंकल्याचा पण अनुभव आहे, हारण्याचा पण अनुभव आहे. बस त्याच्या पुढे गोष्टींना स्वतःवरती हावी होऊ द्यायच्या नाही. एक ही ऍक्टिव्हिटी करा. जर नाही झालं IAS तर लिहा काहीतरी गोष्टी, बघा तुम्हाला भारी वाटेल. इफ देन, चला नाही काय काय लिहा, मस्त लिहा, थोडा वेळ देऊन. तुमचा भाई जेव्हा सापडेल ना तेव्हा हे पण लिहा. चला नाही झालं तर काय, कॉन्फिडन्स येईल तुमच्यामध्ये. म्हणजे बघा ना, हे किती मोठे मोठे इलाज आहेत. हे असं जी आता तुमची लाईफ होईल ना, ते जगण्यासाठी लोक करोडो पण द्यायला तयार आहेत. इलाज आपल्या आजूबाजूलाच आहे, आपल्याला ते इम्प्लिमेंट करता आले पाहिजे. आता कन्सिस्टन्सीने करा, ब्रेक नका करू गोष्टींना. लिहिणं हे करणं, ब्रेक केलं तर वापस तीच ऑर्डिनरी, म्हणजे आहे ऑर्डिनरी एक्सपिरियन्स. ही एक गोष्ट करायची आहे तुम्हाला. याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे सर्वांना. आणि आय थिंक तुमचं रिफ्लेक्शन करणं बंद झालेलं आहे. सेल्फ रिफ्लेक्शन जे संध्याकाळी तुम्ही डायरी लिहिताय ना, त्याच्या आधी तुम्हाला आता म्हणायचं मी हप्त्यातून एखाद दिवस करा, डेली करा. द्या ना स्वतःला वेळ. फेसबुक इंस्टाला देऊ शकतो, मित्रमैत्रिणींना आई वडिलांना देऊ शकतो, स्वतःला का नाही? स्वतःवरती का अत्याचार? उलट तुमचं आता मोठं पाहिजे, अरे मी बाकीच्यांना आई वडिलांना वेळ देईन पण नाही देईल, पण मी स्वतःला वेळ देईल. आई वडिलांनी पण मी लेकरांना वेळ देईल नाही देईल, पण मी स्वतःला देईल. कारण की स्वतःला जर वेळ दिला तर स्वतःमध्ये चांगले डेव्हलपमेंट होतील, सगळ्यांची डेव्हलपमेंट होऊन जाईल त्याच्यामुळे. तर माझं मजबूत बनणं आवश्यक आहे. माझं मजबूत कधी बनेल? जेव्हा मी स्वतःला ओळखेल तेव्हाच मजबूत बनेल ना, तेव्हा मला कळेल ना. आता समजा एखादं घर आहे आणि माझ्याकडनं एक सिमेंटचं पोतं दिलं, या घराला मजबूत करते, कमजोर झालंय, उगाच सिमेंट असं भरलं पाणी मारत राहिलं, होऊन जाईल का? मला आधी बघावं लागेल ना कोणता कोणा तुटलाय, कुठे आपल्याला सिमेंट लावायचंय, कुठे पॅचअप करायचंय, कळायला पाहिजे ना, तर ती गोष्ट मजबूत होईल. तसं आपल्या स्वतःमध्ये कोणत्या गोष्टी कमतरता आहे, आजचा आपला दिवस कसा गेलाय, उद्या आपल्याला काय करायचंय, आज मी प्राऊडली आहे का गिल्टी मध्ये आहे, हे रात्री स्वतःला बघा एकदा. आणि जेव्हा तुम्ही रोज विनिंगच्या ह्याच्यात जाताय, आज मी हे केलं, आज मी हे केलं, आज मी हे केलं, आज मी हे केलं, आज हे अचीव केलं, हे आज अचीव केलं, उद्या मला हे लर्न करायचंय, आणि एखादी गोष्ट फेल झाली असेल तर आज मी हा एक्सपिरियन्स घेतला म्हणायचं. स्वतःला बोलायचंय रात्री. तुम्हाला मनातली मनात बोला, या आवाजात पण बोला, कारण की स्वतःचा आवाज आहे, प्राऊड पाहिजे आपल्या आवाजावर. मग मी हे केलं, मी ते केलं, बोला ना स्वतःशी. आणि काही नाही आपल्याकडे काय, लोक पागल समज, तिथून गाडी सुरू होते आपली. स्वतःला बोलतोय ना, मग दुसऱ्यांना बोललेलं पागल नाही आणि स्वतःला बोललेलं पागल. आणि कोणत्या पुस्तकात, कोणत्या ग्रंथात लिहिले आरशामध्ये स्वतःला बघायचं नाही, बोलायचं नाही? कुणी ठरवलं हे पागलचा क्रायटेरिया? लाजच वाटते ना आपल्याला बोलायची. का? कारण की जीवनात कधी केलंच नाही. लोक हसतील, आईवडील हसतील. अरे आईवडिलांना पण करायला सांगा हे. सिबलिंग्स सगळ्यांनीच करा, फॅमिली. बोलत चला स्वतःशी, बोलायचं. माझा आवाज आहे, अरे माझा चेहरा आहे, मी स्वतःशी बोलतोय. जगाला काय प्रॉब्लेम, म्हणजे काय जगाचा विचार काय त्याच्यामध्ये? सगळ्यात बेस्ट टाइम आहे तो जो मी स्वतःला देतोय. बसा, बोला. रोज संध्याकाळचं रिफ्लेक्शन पाहिजे डायरी लिहिण्याच्या आधी, आरशामध्ये स्वतःला बघणं आणि बोलणं. हे करायचं तुम्हाला. आणि ते का करायचं यासाठी पण तुम्हाला काय शोधावं लागेल? का? रोज का करायचं? प्रत्येक गोष्टीसाठी का महत्वाचं आहे, आणि तेच आपण आज शोधत आहोत. आजचा दिवस माझा कसा होता, काय शिकलो, उद्या काय करायचंय, नेक्स्ट स्टेप काय असणार, जे आता तुम्हाला डायरीमध्ये लिहायला सांगितलं त्या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. तुम्ही ते करण्याच्या आधी बोलायचं स्वतःला, मग लिहा. स्वतःचा आवाज ऐकणं लाज आहे, स्वतःला बघणं लाज आहे, मग बिना लाज हे करता बोलाल, बिना लाजता कराल हे. चला, तर आज ही आपली ब्लूप्रिंट आहे सक्सेसची.
आपल्या नवीन जीवनाची जी सुरुवात आहे त्याची काय, तर सगळ्यात आधी प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला काय दिशादर्शक म्हणून काय की का सापडणं. दुसरी गोष्ट आपण बघितली 2 फ्युचर 5-5 वर्षानंतरचे. तर तुमचं फ्युचर पण तुम्हाला माहिती आहे की ड्रिफ्टेड लाईफ जगलात तर कुठे जाणार तुम्ही, आणि कन्सिस्टन्सीवली वेल प्लॅन लाईफ जगलात तर तुम्ही कुठे जाणार. थर्ड थिंग, आपलं इंजिन काय बनणार आहे, ते व्हाय, जे कारण तुम्हाला मिळणार आहेत ते तुम्हाला इथपर्यंत घेऊन जाणार. फ्युअल, युअर फर्स्ट ब्रिक, छोट्या छोट्या, आपल्याला एकदम मोठा घास घ्यायचा आहे का, रोज थोडं जिंकायचंय, रोज थोडं जिंकायचंय. 25 मिनिटं काम, 5 मिनिटं आराम, आणि त्या आरामामध्ये काय करायचंय, दीर्घ श्वास, कम्फर्टेबल लाईफ जगाल. सो युअर सपोर्टिव्ह अकाउंटेबिलिटीसाठी आपल्याला काय करायचंय, पार्टनर शोधायचे, आणि आपल्यासाठी बेस्ट पार्टनर कोण असणार, फॅमिली अँड फ्रेंड्स. आणि ऑलवेज फ्रेंड्स कसे ठेवायचे आहेत आपल्याला, जे पाय खेचतील की पुश करतील, पुश करतील. ओके. नाव एक शेवटचा मेसेज आहे तुमच्यासाठी, तुमच्या सगळ्यांसाठी, परिवारासाठी, की सक्सेसफुल फॅमिलीज आर नॉट द वन्स हु नेव्हर फॉल. सक्सेसफुल फॅमिली, जे यशस्वी परिवार आहेत, ज्यांच्या यशस्वी म्हणजे खूप पैसा असतं म्हणजे यशस्वी आहे का फॅमिलीमध्ये, किती आहे असे, ठीक आहे, पैसा आवश्यक आहे, असलं पाहिजे, कारण की ते गुड एनर्जी आहे. तर पैशांसोबत त्यांचे एकमेकांसोबत नाते कसे आहेत, एकमेकांसोबत संवाद कसा आहे, ते एकमेकांवरती प्रेम किती करतात, वेळ किती देतात, त्यांच्या प्रायोरिटीज काय आहेत, कुटुंबाप्रती प्रायोरिटीज असणं खूप आवश्यक, काय काय आहेत, याच्यावरून तो कुटुंब सक्सेस आहे की फेल आहे ठरतो. आणि सक्सेस कुटुंब सुद्धा कुठे ना कुठेतरी फेल झालेलंच असतं, कारण की फेल होत होत तिथपर्यंत पोहोचलेलं असतं. तर आपल्यासमोर अपयश येणारच नाही असं नाही, अपयश येतील, पण ते सुद्धा काय असतील, अनुभव, एक्सपिरियन्सेस. तर आपल्याला आपला परिवार आता बनवायला घ्यायचा आहे. दे आर द वन हु बिल्ड द सिस्टम टू राईज टुगेदर स्ट्रॉंगर एव्हरी टाइम. तर सक्सेसफुल परिवाराने एक सिस्टम बनवलेली असते सगळ्यांची मिळून, त्या परिवारातल्या सगळ्या सदस्यांची मिळून, म्हणून ते त्या लेवलपर्यंत पोहोचलेले असतात. तर सेम सिस्टम आपल्याला बनवायची, एकमेकांना साथ देणं, एकमेकांना वेळ देणं, एकमेकांसाठी प्रायोरिटीज ठेवणं. जर स्वप्न दाखवलं आईवडिलांना तर त्याच्यावर प्रामाणिकपणे प्रयत्न करा. नाही भेटलं सक्सेस तर नाही भेटलं, दुसरा अनुभव, आणि हे आईवडिलांना पण समजून घ्यायचं, तुम्हाला पण समजून घ्यायचं. कारण की आपल्याला सगळ्यात बघा, तुम्ही अर्धा तास म्हणजे 8 तास जर अभ्यास करताय तर 2-3 तास डोक्यामध्ये अभ्यास करताना असतो, मी फेल झालो तर, मी फेल झाले तर ठीक आहे ना, अनुभव. आता तुम्हाला तसं नाही वाटणार, आता तुम्ही काय म्हणाल, तो पण एक काय असेल, अनुभव. हलकं वाटते की नाही फक्त ऐकून सुद्धा. नाव आजपासून काम सुरू, ज्या ज्या गोष्टी सांगितल्यात करणार, सर्व करणार, इम्प्लिमेंट, लिहिणार सगळ्या गोष्टी, कॉन्फिडन्स मध्ये सांगा, करणार सर्व गोष्टी, प्रत्येक जण. छान. फॅमिलीला सांगणार ह्या गोष्टी, इम्प्लिमेंट करायला. काही नाही, त्याच्यासाठी आई वडील शिकलेले पाहिजेत का, आई वडिलांना लिहिता वाचता येणं आवश्यक आहे का, यासाठी तुम्ही पण करू शकता ना ते छोटे मोठे काम. फक्त ती फॅमिली बनवणं आपलं काम आहे, आणि त्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह स्टेप घ्यायच्यात. मग तुम्ही आयदर पॅरेंट्स किंवा स्टुडंट्स. कळायला सर्व गोष्टी, थांबायचं, मग नेक्स्ट सेशन मध्ये भेटूया. थँक्यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कॉपरेशन. जय हिंद, जय भारत. थँक्यू.